नमस्कार मंडळी, जय शिवराय। आज आपण चाललेलो आहोत रत्नागिरी खेड येथे। तर आपण वरंधा मार्गे जाणार आहोत। सध्या वरंधा घाटाची काय परिस्थिती आहे, कशा कंडिशनमध्ये रोड रस्ता वगैरे आहे तो आपण या व्हिडिओमध्ये पाहूयात। तर व्हिडिओमध्ये असंच कंटिन्यू राहा। आपण आता जाताना खेड शिवापूर टोल नाका क्रॉस केल्यानंतर भोरमधून जाणार आहोत, जेणेकरून भोरच्या रस्त्याचं काम चालू होतं। तर आता काय कंडिशनमध्ये रस्ता आहे तो आपल्याला कळेल, कारण आपण प्रत्येक वेळी शिंदेवाडीतून जात होतो, कारण भोरमधला रस्ता बराच खराब होता। बरेच दिवस रस्त्याचं काम चालू होतं। आता जाताना आपण पाहूयात भोरमधला रस्ता, जो भोर एसटी स्टँडकडून आपल्याला पलीकडे सोडतो। तर तो रस्ता आता एक्झॅक्ट झालेला आहे का आपल्याला पाहता येईल। आता आपण बेंगलोर बायपासला आंबेगावच्या इथे आहोत। नवीन बोगद्याच्या इथून आपण आता क्रॉस होऊ। इथून डावीकडे आपण नारायणपूरला जाऊ शकतो। नारायणपूरलाच पुढे आपल्याला पुरंदरला पण जाता येतं, पुरंदर किल्ल्यावरती। आणि आपल्याला भोरमधून जाण्यासाठी आपण आता इथून सर्व्हिस रोडला गाडी घेऊन राईट टर्न घेणार आहोत, जो रस्ता सरळ भोरमध्ये जातो। तुम्ही नसरापूरच्या पुढे आल्यानंतर टोल नाक्यानंतर साधारणतः 11 ते 12 किलोमीटर आपण पुढे आलो की हा राईट टर्न आपल्याला मिळतो। मध्ये बराच वेळ भोरमधल्या रस्त्याचं काम चालू होतं, त्यामुळे आपण शिंदेवाडीतूनच जायचो। पण आता आय थिंक भोरमधलं काम झालेलं असावं, तर बघूया आता जाताना आपल्याला भोरमधलं काम झालेलं जर दिसत असेल तर तुम्ही नेक्स्ट टाइम जर महाडखेड, पोलादपूर, दापोलीला जायचं असेल तर भोरकडून जाताना भोरमधला जो मेन रोड आहे, जो एस टी स्टँडकडून जातो, ह्याच रूटने जाऊ शकता। टू व्हीलरवरती रोहिड्यावरती आणि केंजळावरती जेव्हा गेलो होतो तेव्हा रस्ता बराच खराब होता। बघूया पुढे जाऊन भोरमधला हा रस्ता कसा आहे। भोरमधून जाताना खरंच एक चांगलं निसर्ग सौंदर्य आपल्याला पाहायला मिळतं। भोरमधून वाहणारी नदी, त्यानंतर आधेमध्ये दिसणारी मंदिरे, आणि भोरमध्ये पण पाहण्यासारखी बरीचशी ठिकाणं आहेत, जी ऐतिहासिक ठिकाणं आहेत, ज्यांना आपला मराठा इतिहासाचा वारसा लाभलेला आहे। अशी बरीचशी ठिकाणं आहेत जी तुम्ही केव्हाही येता जाता असं व्हिजिट करू शकता। आता आपण हायवेला कापूरवळचा जो टर्न घेतला त्यानंतर बऱ्यापैकी 1-2-3 किलोमीटर आलेलो आहोत पुढे। रस्ता चांगला आहे अजून तरी। अजून पुढे नेकलेस पॉईंट वगैरे, तिकडे पुढे गेल्यानंतर कसा रस्ता आहे तेही पाहूया। व्हिडिओमध्ये असेच राहा। थोडं 4-5 किलोमीटर आल्यानंतर इथे एका साईडला रस्त्याचं काम चालू आहे आणि एका साईडनं आपल्याला येण्या जाण्यासाठी जागा ठेवलेली आहे। रात्रीचं गाडी चालवताना इथं लक्ष देणं गरजेचं असेल, कारण चुकून वाकून गाडी जर खाली टाकली तर प्रॉब्लेम होऊ शकतो एखाद्याला। थोडासाच पट्टा खराब होता, साधारणतः 1/2 किलोमीटरच। परत आपला चांगला रोड चालू झालेला आहे। आता आपण नेकलेस पॉईंट जिथे पोहोचलेलो आहोत। लेफ्टला आपण बघितलं तर नेकलेस पॉईंट। भोरमधून आपण गाडी टाकली तर पहिल्यासारखं आपल्याला प्रॉब्लेम येणार नाही, रुंदीकरण झालेलं असल्यामुळे। पहिला जो इश्यू व्हायचा ओव्हरटेकिंगचा वगैरे, पहिलं काय व्हायचं, बऱ्याच वेळा भोरमधून जाताना आहे ना, ऊसाची गाडी वगैरे, मोठे मोठे ट्रक वगैरे हे, किंवा एसटी बसेस वगैरे, यांच्यामुळे ना रोड क्रॉसच करता यायचं नाही लवकर, त्यांना ओव्हरटेकच करता यायचं नाही लवकर। त्यामुळे मग नको वाटायचं या रस्त्याने यायला। त्यामुळे मी पण कंटिन्यू शिंदेवाडीतून जायचो, परंतु आता रोड वायडिंग झाल्यामुळे ना बराचसा स्पेस वाढलेला रस्त्याचं, साईड सगळे मार्जिन्स ॲडअप झालेल्या रोडमध्ये, त्यामुळे तो इश्यू आता येणार नाही पहिल्यासारखा। ते रोड पण चांगला केलेला आहे, सिमेंटचा रोड केलेला आहे। भाटगर धरण गेलं उजवीकडे आपल्याला की पुढे अजून एक थोडासा छोटा पॅच आपल्याला सिंगल रोडचा मिळतोय। रस्ता चांगला आहे पण सिंगल रोड आहे, साईडला रस्त्याचं काम चालू आहे। तोही साधारणतः तेवढाच एक 1/2 किलोमीटरचा पॅच आहे। थोडंसं नवीन ड्रायव्हरला काळजी घेणं गरजेचं आहे, कारण काय होतं, साईड मार्जिनचं अंदाज येत नसेल ना तर बऱ्याच वेळा नवीन ड्रायव्हर्सला रिस्क राहते की गाडी रोडवरून खाली उतरू शकते, आणि खाली साधारणतः 1 ते 1.5 फूट खोल रस्ता आहे। त्यामुळे तिथं खरंच एकदम म्हणजे काळजी घेऊन चालवणं गरजेचं आहे, स्पेसिफिकली नवीन ड्रायव्हर, कारण बऱ्याच वेळा त्यांना रोडचा अंदाज येत नाही। आणि इथे हा जो पॅच आहे आत्ता आपल्याला खराब पॅच आता चालू झालेला आहे, जो की डांबरीकरण नाही झालेला, पूर्णपणे कच्चा रोड दिसतोय। साधारणतः किती किलोमीटरचा हा पॅच आहे तोही आपण बघूया। तर हा जो खराब पॅच होता हा पहिलाच पॅच होता जो म्हणजे कच्चा रस्ता होता,
आणि साधारणतः एक 150 ते 200 मीटरचाच हा पॅच होता जो कच्चा रस्ता होता. बाकी परत एकदा आपल्याला सिमेंटचाच रोड लागलेला आहे, परंतु जो रस्ता आहे तो सिंगल आहे. साईडचं रस्त्याचं काम चालू आहे. पर्टिक्युलरली नाईट ड्रायव्हिंगच्या वेळी जास्त काळजी घेणं गरजेचं आहे, कारण नाईट ड्रायव्हिंगला आपल्याला साईड मार्जिन्स कळत नाहीत व्यवस्थित. आता आपण भोर एस टी स्टँडच्या अगोदरचा जो ब्रिज आहे नदीवरचा तिथे पोहोचतोय. तर आपण जर पाहिलं ना तर भोर एस टी स्टँडला पोहोचण्या अगोदरचा जो 1.5 किलोमीटरचा रोड जो आहे ना तो जुना रोड आहे, जुना डांबरी रोड आहे. पण त्या जुन्या डांबरी रोडला बरेचसे खड्डे असल्यामुळे रस्ता खराब आहे. तर तो एकच मोठा पॅच आहे 1.5 किलोमीटरचा, 1 ते 1.5 किलोमीटरचा जो जास्त खराब होता. बाकी सगळीकडे सिमेंटचा रस्ता झालेला आहे. काही ठिकाणी सिंगल रोड आहे, तर काही 1-2 पॅच मिळाले 300-400 मीटरचे जे कच्चा रस्ता आहे. तर अशा प्रकारे भोरमधून क्रॉस होताना आपल्याला सध्या रोडची कंडिशन आहे. आता आपल्याकडे उजव्या साईडला भोरचं एस टी स्टँड आहे. आपण आता जस्ट भोरचं एस टी स्टँड क्रॉस करतोय. भोर एस टी स्टँडकडून आपण आता पुढे आलेलो, राईट टर्न मारून आता आपण पोहोचत आहोत छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाच्या इथे. आता या स्मारकाच्या इथून जेव्हा आपण लेफ्ट टर्न घेतो ना तेव्हा आपण तो रोड आपल्याला रोहिड्याकडे घेऊन जातो. हा लेफ्ट टर्न घेतला तर रोहिड्या किल्ल्यावरती जाता येतं, पांढरदेवीकडे जाता येतं. आणि राईटला गेलं तर भोरची बाजारपेठ आहे, म्हणजे भोरची बरीपैकी मोठी बाजारपेठ आहे ती. आणि आता आपण सरळ चाललो, तर हा सरळ रोड आपल्याला घेऊन जातोय वरंदा घाटाकडे. तर भोर एस टी स्टँडच्या पुढे आपण आलो, छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक क्रॉस झालं, त्यानंतर ही रस्ता असा आहे. त्यानंतर जर आपण बघितलं तर रस्ता कच्चा आहे, रस्ता खोदून ठेवला आहे. बऱ्यापैकी 700-800 मीटरचा पॅच होता जो कच्चा रस्ता होता. अगदी नावालाच डांबरी रस्ता, एक 5-6 फुटीमध्ये पॅच ठेवून स्ट्रेट, बाकी सगळा रस्ता खोदून ठेवलेला होता. पुढे आल्यानंतर एक 4-5 किलोमीटर पुढे आल्यानंतर आपल्याला आंबेघर नावाचं गाव लागतं, जे इथे बोर्डही लावलेलं आहे आंबेघर म्हणून, तुम्ही समोर पाहू शकता. तर इथे तुम्ही बघितलं तर सरळ, म्हणजे हा असं सरळ गेलं तर आपण रायरेश्वराकडे वगैरे जातो. आणि इकडे राईटला आलं तर हा रोड चालला महाडकडे. तर जो सरळ रस्ता होता तिकडे तो रायरेश्वर, केंजळगड वगैरे त्या साईडला आपल्याला नेऊन सोडतो. बऱ्याच वेळा काय होतं, लोकांची इथे फसगत होते. जर नवीन ड्रायव्हर असेल किंवा नवीन कोणी ह्या रूटला असेल ना तर ते बऱ्याच वेळा महाडचा राईट टर्न न घेता ते तसेच सरळ जात राहतात. तर इथे फक्त एक लक्षात ठेवावं रूट. आता जस्ट आपल्याला एक 1.5 किलोमीटर पाठीमागे नीरा देवघर धरण चालू झालं. नीरा देवघर धरणाच्या इथे पुढे आलोय आता आपण. तर हा इथे रस्त्याचं काम चालू आहे, रस्ता खोदून ठेवलेला आहे. ॲक्च्युली दाखवायचं कारण काय होतं, हे जे पॅचेस आहेत ना जिथे जिथे रस्ता खराब आहे याच्यामुळे आपला एकतर स्पीड कमी होतं. पूर्ण गाडी अक्षरशः तुम्हाला 30-35च्या स्पीडनी चालवावी लागते. त्यामुळे भले खेड दापोलीला जायला आपल्याला भोर शॉर्टकट असला तरी पण तो महाबळेश्वर आणि तामिनीच्या कंपॅरिझनमध्ये मग तेवढाच टाईम घेतो. आणि प्लस रस्ता पण चांगला नसेल तर आपल्याला प्रवासाचा पण त्रास होतो गाडीमध्ये. बऱ्यापैकी त्याच्या पुढे खोदून ठेवलेलं दिसते, तुम्ही बघितलं ना. आपण साधारणतः नीरा देवघर धरणाच्या इथून पुढे 20 किलोमीटर आलो ना की हे शिरगाव गाव आहे. ह्या शिरगाव गावाच्या इथून एक लेफ्ट टर्न जातो आतमध्ये. तिथे किल्ले मोहनगड म्हणून बोर्ड लावलेला आहे, शिरगावचा किल्ला. तर ह्या शिरगावच्या किल्ल्यावरती जाण्यासाठी आपण ह्या मोहनगडाकडे जाण्यासाठी इथून लेफ्ट टर्न घेतला तर आपण जाऊ शकतो. हा जो मोहनगड आहे शिरगावचा किल्ला, हा स्वतः शिवाजी महाराजांनी बाजीप्रभू देशपांडे यांच्याकडून दुरुस्त करून घेतला होता जेणेकरून कधी स्वराज्यावरती काही संकट आलं तर त्या किल्ल्याची पण गरज भासू शकते. या दृष्टिकोनातून त्यांनी किल्ले आपले व्यवस्थित असावेत, सुस्थितीत असावेत, त्या हिशोबाने स्वतः बाजीप्रभूंकडून तो दुरुस्त करून घेतला होता. शिरगावपासून साधारणतः एक पुढे अर्धा किलोमीटर आपण आलो की आपण वरंदा घाटाच्याच वरच्या भागाला पोहोचतो, कावळा किल्ला वगैरेच्या अलीकडे. तुम्हाला जर नाश्त्यासाठी वगैरे थांबायचं असेल तर इथे तुम्हाला भजी वगैरे, कांदा भजी वगैरे खूप चांगली मिळतात. तर तुम्ही आता सुरुवातीलाच जे आपल्याला 2-3 हॉटेल्स लागतात तिथे पण थांबू शकता, जेणेकरून तिथे पार्किंगची वगैरे चांगली सोय आहे. तर तुम्हाला पुढे गेल्यानंतर वाघजाई देवीचं मंदिर आहे, तिथे सुद्धा भजी वगैरे मिळतात, नाश्त्याची सोय आहे. परंतु तिथे तुम्हाला वॉशरूमसाठी वगैरे थोडासा प्रॉब्लेम येतो.
पण तिथे तुम्हाला अजून एक ॲडव्हान्टेज आहे की तिथे माकडं वगैरे असतात, तर मंकी पॉईंटसुद्धा म्हणतात. तर त्या वाघजाई देवीच्या मंदिराच्या इथे पण तुम्ही थांबू शकता. तर तिथे तुम्हाला थोडंसं अजून काही एंटरटेनमेंट होऊ शकतं. लहान मुलांना वगैरे तिथे माकडं वगैरे पाहायला मिळू शकतात, जे की तिथे लोक रेग्युलरली थांबतात, त्यामुळे तिथे ते खाली येतात, त्यांना खायला वगैरे मिळत असतं, त्यामुळे तुम्ही तिथे पण थांबू शकता. इथे डावीकडे जर आपण बघितलं तर हे तुम्हाला दिसतंय हॉटेल पवार वगैरे, इथे पार्किंगची सोय आहे. मी पुढे लावतो गाडी. जो दिसतोय आपल्याला तो कावळा किल्ला आहे. ॲक्च्युली आपण जर बघितलं तर हे जे वाघजाई देवीचं मंदिर आहे, इथे लेफ्टला पाण्याचं टाकं सुद्धा आहे. पूर्वी वाघजाई देवीचं मंदिर, पाण्याचं टाकं वगैरे हा परिसर कावळा किल्ल्याचाच भाग असणार आहे. परंतु नंतर हा जो घाट रस्ता काढण्यात आला, त्यामुळे कावळा किल्ल्याला 2 भागामध्ये विभागलं गेलं. एक जो उजवीकडे गेलेला डोंगर जो आपल्याला दिसतोय, हा जो सुळकावरती गेलेला आहे, त्या सुळक्याने जर आपण उजवीकडे गेलो तर आपल्याला तिकडे कावळा किल्ल्याचा पुढचा भाग आहे आणि तिथून खाली शिवतरगड आहे. वरंदा उतरताना आपल्याला एक शिवतरगडकडे असा बोर्ड पण दिसेल. तिथून जर उजवीकडे आपण गेलो तर तो आपल्याला शिवतरगडच्या इथे घेऊन जातो. शिवतरगड येथे काही काळ रामदास स्वामी वास्तव्यास होते, तर तिथे मठ वगैरे आहे. वरंदा उतरताना मात्र आपल्याला छान असा नवीन रस्ता मिळतो. रोडचं रुंदीकरण पण चांगलं झालेलं आहे, की आत्ता ह्या घाटाला वर्दळ कमी झालेली आहे, कारण एस टी वगैरे ह्या घाटाने येत नाहीत सध्या, त्यामुळे तेवढी जास्त मोठ्या गाड्या भेटत नाहीत. काही थोडेफार ट्रक वगैरेच मिळतात, बाकी कार्स आणि बाईकचंच प्रमाण जास्त आहे. वरंदा उतरल्यानंतर पण जो मधला रस्ता आहे महाडपर्यंतचा, त्याचंही काम चालू आहे. रोड वायडिंगचं बऱ्याच टायमिंगपासून चालू आहे, गेल्या वर्षीपासून हे काम चालू आहे. बऱ्यापैकी त्यांनी कच्चा रस्ता तयार केलेला आहे, पण एक साईडनी सिमेंटचा रोड अजून बनतो आहे आणि एक साईड ओपन ठेवलेली आहे. तुम्ही पाहू शकता, एक जो कच्चा रस्ता दिसतोय तो ओपन आहे आणि साईडला जो सिमेंटचा रोड बनतो आहे तो म्हटल्यानंतर मग इकडे सिमेंटचा रस्ता करायला चालू करते. मुंबई गोवा महामार्गाला आत्ता आपण टच होऊ पोलादपूरच्या अलीकडे महाडच्या इथे. तर इथून आत्ता आपण सरळ गेलो तरी पण जाता येतं, सरळ तुम्ही दापोलीकडे पण जाऊ शकता, मंडणगडकडे पण जाता येतं, पण मधला रस्ता खराब आहे, त्यामुळे आपण तिथून नाही घालणार आहोत. तुम्ही मॅपनी येत असाल, गुगल मॅपनी, तर शक्यतो गुगल मॅप तुम्हाला सरळचा रस्ता सजेस्ट करेल. पण तुम्हाला दापोलीकडे जायचं असेल, मंडणगडकडे जायचं असेल तर तुम्ही तो रस्ता घेऊ शकता, पण दापोलीकडे जायचं असेल तर तुम्ही लेफ्ट घेऊन पोलादपूर खेड करून गेलात तर जास्त बेटर जाईल, कारण मुंबई गोवा महामार्गाचं काम चांगलं झालेलं आहे. खेडच्या अलीकडे आणि पोलादपूरच्या पुढे नवीन बोगदा वगैरे पण झालेला आहे, तो चालू आहे ऑलरेडी, त्यामुळे टाईम पण वाचतो आणि रस्ता पण खूप चांगला आहे. हा जो लेफ्ट आपण घेतला आहे हा महाडच्या थोडंसं पुढे पोलादपूरच्या अलीकडे, जिथून हा भोरमधून वरंदा घाटातून आपल्याला हा रस्त्याने मुंबई गोवा महामार्गावरती सोडला आहे. आता स्ट्रेट आपण जात राहणार, तर सरळ आपण पोलादपूर क्रॉस करून कशेडी घाट आपल्याला लागेल. तर आता कशेडी घाटामध्ये सुद्धा नवीन जो बोगदा केलेला आहे, नवीन टनल, तर त्या टनलने आपण जाणार आहोत, त्यामुळे आपल्याला जो जुना कशेडी घाट आहे तो आपण उतरणार नाही आहोत. तर आय होप बोगदा चालू असेल. बाकी आत्ता हा जो लेफ्ट घेतला याच्यानंतर पुढे एक टोल नाकाही आहे, जो अजून आता चालू नाही केलेला, परंतु लवकरच मुंबई गोवा महामार्गाचं काम जेवढं पूर्ण झालं की हे लोक तो टोल नाका सुद्धा चालू करतील. म्हणजे तुम्हाला महाडनंतर हा टोल पण भरावा लागेल. तुम्ही जर वरंदा मार्ग येत असाल, मुंबईकडून येत असाल, माणगावकडून वगैरे तिकडून, तर तुम्हाला हा पोलादपूरच्या अलीकडचा महाडच्या पुढचा टोलसुद्धा भरावा लागेल. हे बघा, आता आपण ज्या टोलबद्दल बोललो तो हा टोल नाका साधारणतः 1.5 किलोमीटर पुढे आलो, 1.5-2 किलोमीटर की हा टोल नाका आपल्याला दिसतो. अजून टोल नाका हा चालू झालेला नाही आहे, पण लवकर ते लोक चालू करतील. पूर्णपणे त्याची तयारी करून ठेवलेली आहे, पण काही पॅचेस अजून रस्त्याचे बाकी आहेत आतेमध्ये, त्यामुळे अजून टोल घेणं चालू नाही केलेलं आहे लोकांनी. आत्ता आपण जे आहोत ते कशेडीचा जो नवीन बोगदा झालेला आहे त्या बोगद्यातून आपण चाललो आहोत. कशेडी अशा प्रकारे अख्खा घाट स्किप करून 4 मिनिटांमध्ये तुम्ही डायरेक्टली खाली उतरता. ज्या घाटाला तुम्हाला 20 ते 25 मिनिटं उतरायला लागायची. अशा प्रकारे आपण आत्ता एक 10 ते 15 मिनिटांमध्ये खेडला पोहोचणार आहोत. खेडवरून आपण
सरळ दापोलीच्या रस्त्याने दापोलीकडे जाणार आहे. तर हा व्हिडिओ आत्ता इथेच संपवतो. बऱ्यापैकी जो मेन सेक्शन होता, जसं की भोरघाट, कशेडी कवठी नवीन बोगदा, त्यानंतर भोरमधला रस्त्याचं चालू असलेलं कामाचं अपडेट तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये दाखवलं आहे. तर तुम्ही जर भोर मार्गे वरंदा मार्गे गावाला यायचं प्लॅन करत असाल किलोमीटर म्हणून तुम्ही तामिनी मार्गे आलेलं कधी पण बरं पडेल, कारण रस्ता पण ऑलरेडी चांगला आहे. सध्या तरी भोरमध्ये बऱ्याच ठिकाणी काम चालू आहे. भोरमध्ये जर आपण पाहिलं तर भोर स्टेशनच्या अगोदर एक 1-1.5 किलोमीटरमध्ये काम चालू आहे. त्यानंतर नीरा देवगडचं धरण जिथून चालू होतं तिथून पुढे साधारणतः 5-6 किलोमीटरचा पट्टा पूर्णपणे काम चालू आहे रस्त्याचं. त्यामुळे तिथे सिंगल वे रस्ता चालू आहे, तर तिथे पण बरंचसं स्लोडाऊन होतं. बाकी नंतर घाटामध्ये तर स्लोडाऊन असतंच. त्यामुळे टाईम जो आहे तो तुमचा तेवढा कव्हरअप होत नाही आहे सध्या. जो भोर घाटातून आपण येतो त्या वरंदा घाटातून येण्याचा पर्पजच तो असतो की आपण लवकर पोहोचतो. 40-45 किलोमीटर कमी पण आहे रस्ता. पण सध्या तरी मी म्हणेन तामिणी मार्गे कधी पण बेस्ट जाईल. बाकी आत्ता जाता जाता आपण भरणे नाक्यावरती एक काळकाई देवीचं मंदिर आहे, त्या मंदिरामध्ये काळकाई देवीचं दर्शन घेऊन जाणार आहोत. तो भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्यू सो मच. धन्यवाद.